एक मोठी बातमी आहे। रविराज देशमुखांचं आमदारकीचं तिकीट कापायचं काम मीच केलं अशी कबुली रवी राणांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुखांसमोरच दिली होती। यावरती रवी राणा यांनी मागील निवडणुकीत चूक केली असेल त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं असं रविराज देशमुख म्हणाले। दिवसामध्ये बदल निश्चित आहे आणि ते रवी राणा करणार आहे। दिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज भाऊच होते, त्यावेळी त्याची तिकीट कापण्याचं काम सुद्धा निघालं आणि याच्यासाठी घाबरत नाही, खरा बोलणारा माणूस। रवी राणा यांनी जे वक्तव्य केलं की रविराज देशमुखांची तिकीट मीच कापली होती, त्यांना पश्चाताप झाला असेल किंवा चुकीच्या माणसावर अन्याय झाला आणि त्याच्या स्वरूपात ते काल त्यांनी केलेलं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे। आणि मी गेल्या 32 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय, प्रामाणिकपणे करतोय। मी खालून वर गेलेलो आहे। माझे गुरु अरुणभाऊ अडचणत आहे की प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याची पार्टीने कदर करावी, हा संकेत यातून जातो। पुढची बातमी बघूयात। मनमाडचे नगरसेवक माजिद शेख 6 वर्षांसाठी अपात्र ठरलेत। जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत। प्रभाग क्रमांक 8 ब मधनं माजिद शेख निवडून आले होते। नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ते आदेश दिलेत। यानंतर छत्रपती संभाजीनगरमधनं एक मोठी बातमी। एसटी आगारातील लोखंडी फलक अंगावरती कोसळला। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव एसटी आगारातली ही घटना। माजी सभापती चंद्रकांत बावस्कर पाटील हे गंभीर जखमी झालेत। 2 महिला अवघ्या काही सेकंदाच्या फरकानं बचावल्या आहेत। पुढची बातमी। अकोल्यातील तेल्हारा तालुक्यात आधार कार्डचा गठ्ठा बेवारस आढळला। तेल्हारा तालुक्यातील दानापूर हिंगणी रस्त्यावरती आधार कार्डचा गठ्ठा सापडला। सर्व आधार कार्ड ठाणे जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे। एका शेतकऱ्याला हे बेवारस पडलेला आधार कार्डचा गठ्ठा सापडला। 50 ते 60 पेक्षा अधिक आधार कार्ड यामध्ये असल्याची माहिती मिळाली आहे।